नमस्कार मंडळी, मी वैशालीज आर के किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेथीपासून खारी। खुसखुशीत अशी खारी बनवूया। त्यासाठी स्वच्छ मेथी धुवून घेतली आहे। ते आता आपण कैचीने बारीक कट करून घेऊयात। अगदी बारीक कट करून घ्यायची आणि नंतर कढईमध्ये थोडं तूप टाकून ती आपण मेथी 2-3 मिनिटं फ्राय करून घेऊया। तुपामध्ये मेथी भाजल्यानंतर मेथी अजिबात कडू लागत नाही। आपली खारी ही खूप खुसखुशीत होते, अजिबात नरम पडत नाही। आपले आता मेथी भाजून झाले, थंड करून घ्यायची। आता मी 2 वाट्या मैदा घेतला आहे। त्यामध्ये ओवा घेतला आहे। अर्धी वाटी रवा घ्यायचा, तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थंड झालेली ती मेथी आहे ती घेऊन आपण मेथी आपली थंड झालेली आहे ते घेऊन आता आपण हे पीठ मळून घेऊया। वरतून थोडं 2 चम्मच आपण तूप टाकलं आहे। थोडं थोडं पाणी करून आपण हा गोळा तयार करून घेऊया। जास्त सॉफ्ट नाही करायचा। असं पीठ बनवून घ्यायचं। आपलं पीठ आता तयार झालं आहे। 15 ते 20 मिनिटं आपण हे ठेवूयात। आता त्यासाठी आपण साठा बनवूया। त्यासाठी मी 2 चम्मच मैदा घेतला आहे, त्यामध्ये तूप घ्यायचं आणि आपण हा असा साठा तयार करून घेऊया। आता आपण एक गोळा घेऊन तो पातळ असा लाटून घेऊया। पातळ असा गोळा लाटून घ्यायचा। एकदा हे मेथीची खारी करून पहा, नक्कीच आवडेल। खूप खुसखुशीत कुरकुरीत लागते, अजिबात नरम पडत नाही। आता सगळीकडे हा साठा आपण बनवला आहे तो लावून घ्यायचा। वरतून थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि अशा घड्या टाकायच्या, जेणेकरून आपल्या खारीला चांगले लेयर येतील। आणि नंतर ना आता आपण परत लाटून घेऊया। नंतर एकदा आपण साठा लावून परत एकदा घड्या करून घ्यायच्या आणि आता आपण कटिंग करून घेऊयात। तुम्हाला जो आकार आवडेल तेवढ्या आकाराच्या कटिंग करून घ्यायच्या। जास्त थोडं जाडसरच ठेवायचं। आता आपण हे तळून घेऊयात। मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं। अजिबात तुटत नाहीत, करायलाही खूप सोपे आहेत। नक्की करून पहा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।